लॉकडाऊनमध्ये इलेलो ह्यो एक भयंकर अनुभव असा. रात्री घाटासून खाली उतरत असताना वाटेत जा काय आमका दिसलं आणि त्यानंतर जा काय घडत गेलं ता ऐकान तुमच्या अंगार काटो इल्याशिवाय रवाचो नाय. आणि येत्या शनिवारी तुमच्यासाठी मी खास काहीतरी घेऊन इलंय. त्याची फक्त एक छोटीशी झलक आता मी तुमका दाखवतोय. नायकांचो वाडो आयो. अन्नाच्या परवानगीशिवाय वारू देखील आज शिरत नाय. अन्नाच्या वाटेक जो जो येतलो तेचो मुडदो बसवल्याशिवाय ह्यो अण्णा कधी गप बसाचो नाय. तू असो नाय काचा आता. अण्णा अण्णा नको अण्णा अण्णा मी तुमच्या पाया पडते अण्णा अण्णा. ही सिरीज पुढे आपली चालणारा, पण एका जर तुम्ही चांगलं प्रतिसाद दिलास तरच मी तुमका पुढचे भाग घेऊन येईन. आणि टी शर्ट गिव्हअवे पण मी या भागात करणार आहे. त्यामुळे नक्की येत्या शनिवारी 28 तारखेक रात्री 10 वाजता ह्यो एपिसोड बघूक विसरा नको. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, एका कुटुंबासोबत लॉकडाऊनच्या वेळेक ह्यो जो काय प्रकार घडलो तोच आज मी तुमका सांगणार असय. पण त्याआधी तुमच्यासोबतसुद्धा असे काय प्रकार घडले असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा. आणि या चॅनल अजून सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे. ह्यो अनुभव आपल्याच एका सबस्क्रायबरांसोबत घडलं होतं. पण त्याने आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे आपण सरळ त्यांच्या गोष्टीकडे वळाया. नमस्कार, मी, माझी बायको आणि माझी एक लहान मुलगी असा जी आता 5-6 वर्षांची आ. पण जेव्हा ती लहान होती, जेव्हा तिचा जन्म झालेलो त्याच वेळी ह्यो सगळं प्रकार आमच्यासोबत घडलं होतं. तर झाला असा, माझी बायको तेव्हा गरोदर होती. आम्ही तेव्हा गावात राहायचो, पण आमचं गाव हे थोडं आतमध्ये असल्यामुळे तर जास्त सोयीसुविधा नाही होते आणि रस्तं देखील एकदम खराब होतं. हॉस्पिटलात जायचं झालं तर लांबवर जायचं लागायचं. तेव्हा आमच्याकडे 4 व्हीलर तर होती, पण रात्री अपरात्री जर काय अचानक मागे पुढे झालं तर एवढ्या रातचं त्या खराब रस्त्यानं जाणं धोकादायक होतं. त्यामुळे माझा भाव जो मुंबईत राहायचो त्याने माका सांगितल्यान की तू एक काम कर, वहिनीक घेऊन तू आमच्याकडेच राहा की. मुंबईत राहत असल्यामुळे त्या आजूबाजूकच हॉस्पिटलला चांगली होती, त्यामुळे डिलिव्हरी वगैरे चांगली होत असं तो माका म्हणाक लागलो. माकासुद्धा त्या पटलं, कारण गावाकडे माझ्या आधारात कोण नाही होतं. आईवडीलसुद्धा नसल्यामुळे मी एकटोच बायकोसोबत राहायचं आहे. त्यामुळे मी म्हटलंय की हय थांबण्यापेक्षा थंय जर गेलंय तर वहिनी हा, दादा हा, त्यांचं आधार गावात. म्हणून मी बायकोक म्हणालोय की आपण मुंबईत जाऊया. त्यामुळे डिलिव्हरीच्या आधी 20-25 दिवस आम्ही मुंबईत गेलो होतो. आणि थंय गेल्यानंतर सगळं काही एकदम व्यवस्थित पार पडलं. डिलिव्हरी झाली आणि मी बाबा झालं होतं. एक सुंदर गोजीरवाणी लक्ष्मीच आमच्या घराकडे इली होती. साधारण डिलिव्हरीच्या नंतर 10-1 दिवस हॉस्पिटलमध्येच आम्ही होतो. आणि एक गोष्ट तर सांगायचीच राहिली, तेव्हा कोरोना इलो होतो, पण तेव्हा त्याचं प्रमाण कमी होक लागला होता. पण अजून काही ठिकाणी लॉकडाऊन या चालूच होतं. आणि शहरी भागात रुग्णांचं प्रमाण खूप मोठं असल्यामुळे आमका लवकरात लवकर गावाकडे जायचं होतं, कारण गावाकडे तेव्हा एवढी काही भीती नसायची. ज्यामुळे मी माझ्या दादाक म्हणत होतं की आम्ही आता निघतो, पण आमची मुलगी लहान असल्यामुळे 15 दिवस तरी जाऊन दे म्हणून आम्ही जरा थांबलो. आणि 15 दिवस जेव्हा उलटून गेले, जेव्हा ती चांगली स्थिरावली तसे आम्ही गावाकडे जायचं ठरवलं. आमची 4 व्हीलर असल्यामुळे तसं काही जास्त प्रश्न नाही होतो. हळूहळू जाऊया असं काहीसं आम्ही ठरवलं. तेव्हा दादा आणि वहिनी आमच्यासोबत येणार होते,
पण दादाचं अचानक काम इल्यामुळे तेका थंय थांबाचं लागला, ज्यामुळे आम्ही दोघं आणि आमचा ता बाळ असे 3 जण मिळून गावाकडे येऊक निघालो. आमका दिवसाचाच येवचा होता, पण म्हणतात ना, एकदा का माणसावर वेळ इली की ती कोणच चुकवू शकत नाही. आम्ही दिवसाच गावाकडे जायचं ठरवलं होतं, पण त्या दिवशी अचानक असा काहीसा घडला ज्यामुळे आमका उशीर झालो. सगळ्यात आधी तर गाडीचं पुढचं टायरच फुटलं, ज्यामुळे वाटेत थांबान तो बदलूचं लागलो. पण त्या सगळ्यात 2-1 तास आमचे निघून गेले. थैसून पुढे गेल्यावर कळालं की गाडीतला ऑइल लीक होता, त्यामुळे मग मेकॅनिकल शोधूसर अजून अर्धो तास गेलो. त्यानंतर त्यांनी त्या ऑइलचं काम केल्यान आणि असं करत करत आम्ही आपले पुढे सरकत होतो. इतर वेळेक मी गाडी फास्ट चालवून यायचंय, पण ह्या वेळेक गाडीत बाळ असल्यामुळे माका वेगान गाडी चालवूक येत नाही होती. मी एकदम हळू वेगान चलयत होतोय, जेणेकरून जास्त गचके पडू नये. आणि ह्या सगळ्या नादात आमका गावाकडे पोचापर्यंत खूपच उशीर झालो. दिवस मावळाच्या आधी आमका घराकडे पोचायचं होतं, पण साधारण 7-7:30 झाले तरी आम्ही घाटाच्या वरच होतो. आता घाट उतरल्यानंतर आमका गाव गावणार होतो. आम्ही रात्री 8च्या दरम्यान घाटाक लागलो. माझी बायको माका म्हणाक लागली की काय नाही, आता उशीर झालोच, तुम्ही गाडी हळू चालवा, घाट इलो. वळणावळणाचे रस्ते असल्यामुळे आमका अजूनच हळू जायचं लागणार होतं. मी सुद्धा म्हणाले की ठीक आहे, रात्री 10पर्यंत आपण पोचाव, एवढं काय जास्त उशीर नाही झालो. पण मी तेव्हा सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे रस्त्यावर गाडींची संख्या खूपच कमी होती. आणि त्यात करून आम्ही जसे घाटाक लागलो तसे आजूबाजूचे सगळे गाडी खैते नाहीशेच झाले. एकव गाडी काय दिसत नाही होती. आम्ही आपले हळूहळू घाटासून खाली उतरत होतो आणि त्या क्षणी काय झालं काय माहिती. ह्याच्या आधी आम्ही एवढं अंतर पार केलं तेव्हा तर असं झालं नाही, पण अचानक घाटाक जशी गाडी लागतं तसं आमचं बाळ मोठं रडाक लागलं. आता लहान बाळा तर रडतलाच, ही गोष्ट तर खरी होती. पण ह्याआधी जसा तर रडायचं तेव्हा त्याका दुधाची बाटली आम्ही द्यायचं, तसं तर गप्पा व्हायचं. पण ह्यावेळे त्याका दूध वगैरे देऊनसुद्धा त्या गप्पाच होत नाही होता. काय करूचं समजा नाही. शेवटी मग बायकोन त्याका अंगावरचं दूध देऊ घेतल्यान तसं तेव्हा शांत झालं. मग आम्ही अजून खाली उतराक लागलो. आणि त्यानंतर जो काही प्रकार घडलो त्याचा आम्ही विचार देखील करू शकत नाही. अचानक माका रस्त्याच्या बाजूक हालचाल दिसाक लागली. माझं आणि माझ्या बायकोचं लक्ष त्याच्याकडे गेलो. जेव्हा आम्ही बघतो तर एक बाई रस्त्याच्या कडेक उभी होती. साधारण रात्रीचे 8:30-9 झाले असतील. रस्त्यावर बाकी कोण नाही, आमची एकट्याचीच गाडी. आणि ती बाई दिसाक लागली. जशी आमची गाडी त्या बाईच्या जवळ जाता तसं आम्ही बघितलं की ती बाई तर गरोदर होती आणि एकदम जीवाच्या आकांतान हात दाखवून आमका गाडी थांबवूक सांगी होती. ता बघून मी पटकन गाडीचं वेग कमी केलंय. तशी माझी बायको म्हणाली, अहो ही बाई अशी काय करता, काय मदत वगैरे होईया काही का. कारण आमचं असं झालं की घाटाचं रस्तो आणि घाटात कधी काय होय सांगा केवचं नाही, अपघात वगैरे झालो की काय, आणि का आता मदत हवीया. म्हणून आम्ही पटकन गाडी थांबवलं. तशी ती बाई बाजू केली. तशी मी खिडकीची काच खाली केलं. तशी ती बाई म्हणाली, पाणी देवा, पाणी पाणी वया. ती बाई खूप घाबरल्यासारखी वाटा होते. पण जशी ती बाई बाजूक येतं तसं माझ्या बाळाक काय झालं काय माहिती, ता परत मोठमोठ्या रडाक लागला. ह्यावेळेत तिचा आवाज इतकं मोठं होतं की याआधी इतक्या मोठ्यांत कधीच रडाक नाही. आणि नुसता रडा नाही, हात पाय हडेतडे मारूक लागला, जसं की तेका काहीतरी होतं. तसं माझ्या बायकोन तिका परत दुधाक घेतल्यान, पण ह्यावेळेत त्या दुधाको तोंड लावी नाही. तिका काहीतरी झाला होता. हडे आम्ही तेका शांत करूच्या नादात होतो. आणि तोपर्यंत आमच्या बाजूकच असलेली बाई एका क्षणात खय नाहीशी झाली. ताच आमका समजलं नाही. बाळाक शांत करून पाण्याची बॉटल वर काढेपर्यंत बाजूक उभी असलेली बाई खैती नाहीशीच झाली. मी बायकोक म्हणाली, बाई गेली काय, आताच आहे होती ना. त्या क्षणी आम्ही इतके घाबरलो की अक्षरशः माझे हातपाय थरथर कापाक लागले. कारण पाणी मागू केलेली बाई अशी अचानक खय जातली. आजूबाजूक सगळीकडे अंधार होतो.
मी पटकन काचवर केलंय आणि गाडी वेगान खाली पळवलंय. बायको माका मनाक लागली की हळू चला काय नाही होचं. ती मनोमन स्वामींचं धाव करूक लागली. जेव्हापासून ती बाई आमका दिसलेली तेव्हापासून आमचं बाळ कंटिन्यू रडतच होतं. काय केलं तर थांबा नाही. आणि नेमकी तेव्हा दुधाची बॉटल संपली आणि आईच्या अंगावरचं दुधव येत नाही होतं. कदाचित ह्याच कारणामुळे त्या रडत असावा असं आमका वाटाक लागला. प्रवास 7-1 तासाचा होतो, पण जवळजवळ 12-1 तास उलटान गेले होते. इतको वेळ लागत याचं आम्ही विचारच करूक नाही होतो. आता एवढ्या रात्री दूध खंय गावतलं ताच आमका काय समजनाय. आणि त्या बाळ काय शांत होचं नाव घेत नाही होता. आणि त्यात मगाशी घडलेला तो भयंकर प्रकार. ती बाई अचानक नाहीशी काय झाली आमका काय समजत नाही होतं. आम्ही तशाच अवस्थेत कसे बसे त्या घाटासून खाली उतरत होतो. आणि त्यानंतर जा काय आमका समोर दिसला ता बघून तर आमच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण आम्ही थैसून बराच अंतर खाली उतरलो आणि तेवढ्यात आमका तीच बाई परत रस्त्याच्या बाजूक उभी दिसली. ह्यावेळेक सुद्धा ती हात दाखवून गाडी थांबवूक सांगत होती. त्या बाईक परत खाली बघून आमका दोघांकाव कळान चुकलं की नक्कीच काहीतरी हो भयंकर प्रकारा. आणि जशी ती बाई समोर येता तसा त्या बाळ अजून मोठ्यान किंचाळाक लागला. म्हणजे आमका कळालं की त्याचो त्रास एका होता. बायकोन बाळाक घट्ट मिठी मारून धरून ठेवल्यान. काय करूचं कळा नाही. ती सतत स्वामींच्या नावाचं धाव करत होती. आम्ही थंय गाडी न थांबवता वेगान खाली उतरलो. गाडीत बाळ तर होता, पण आता सगळ्यांच्याच जीवाक धोको होतो. कायो करून ह्यो घाट उतरान खाली पोचायचाच होता. म्हणून ह्या वेळेक मी गाडी वेगानच खाली उतरत होतोय. स्वामींचं धाव करत करत आम्ही कसं बसो तो घाट उतारलो. आणि काय माहिती कसं जसं तो घाट संपता तसा मगातपासून टाहो फोडून रडणारा आमचा बाळ अचानक शांत झाला. एकदम नॉर्मल. जणू त्याका मगाशी कसलं तरी त्रास होत होतो, पण आता अचानक बरा वाटला. मग त्यानंतर थोडं आमच्या जीवात जीविलं. मग आम्ही हळूहळू पुढे गेलो. बाळाक भूक तर लागलेली, पण दूध आता खंय गावतला असं मोठं प्रश्न होतं. आता घराकडे गेल्याशिवाय त्याका दूध तर देऊ शकत नाही. पण अजून 1-1.5 तास आमका काढूचं होतं. मध्ये जर ह्या परत रडाक लागला तर करायचा काय. डॉक्टरसुद्धा म्हणाले होते की एवढ्या लांबच्या प्रवासाक बाळाक घेऊन जाऊ नको. पण लॉकडाऊन, कोरोना ह्या सगळ्या कारणामुळे आमका नाईलाजान तो निर्णय घेवचोच लागलो. आणि वाटेत ह्यो सगळं प्रकार घडलो. पण एवढ्यावर येऊन ह्या सगळा थांबला नाही. पुढे जा काय घडला ता ऐकान तुमका तर झटको बसात. आमका तेव्हा वाटलं होतं की आम्ही सुटलो, पण तसा नाही झाला. कारण पुढे गेल्यावर आमका वाटेत एक सरकारी रुग्णालय गावला. कोरोना असल्यामुळे बरेचसे जण त्या हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन होते, ज्यामुळे त्यांचे नातेवाईक वगैरे त्या हॉस्पिटलात त्यांच्यासोबत इलेले. ज्यामुळे रात्रीची सुद्धा थंय थोडी जागमाग होती. आणि बाजूकच एक चायवालो होतो. चायवाल्याक बघून माका एक गोष्ट पटकन आठवली की कदाचित त्याच्याकडे दूध गावाक शकतं. म्हणून मी माझ्या बायकोक म्हणालोय की अजून आपल्याक 1 तास लागतलो. मी जरा तेका विचारून येतोय की थोडा कोमटचं दूध गावात काय. असा म्हणान मी गाडी थांबवलंय आणि बायकोक सांगले की तू हयात थांब, मी दूध गावतं काय बघून येतोय. असा म्हणान मी त्या चायवाल्याकडे गेलोय आणि त्या चायवाल्याकडे दूध मागूक लागलोय. शक्यतो चायवाल्याकडे कोण दूध मागित नाही, ज्यामुळे त्याने माका विचारल्यान की काय झाला, लहान बाळ वगैरे हा काय. तेव्हा मी त्याका म्हणाले होय, एक लहान बाळा खूप रडत होता, कदाचित भूक लागली असतली. जेव्हा त्या चायवाल्यान बघितल्यान की एकदम जन्म झालेलाच बाळ आम्ही घाटावरून खाली घेऊन इलो, तेव्हाच तो माका म्हणालो, अहो एवढ्या लहान बाळाक तुम्ही एवढ्या रातच्या घाटावरनं कशा आणलास. ता लावसाटला असतला म्हणून ता रडता. माका पहिल्यांदा काय समजला नाही. मी तेंका म्हणालोय, अहो दूध हा काय तुमच्याकडे. तो म्हणालो दूध हा मी देतोय, पण माझं ऐका, एवढ्या लहान बाळाक असा रातच्या घाटासून घेऊन येणं बरोबर नाही. आणि त्या रडता म्हणजे त्या लावसाटला. घाटात काय घडला काय तुमच्यासोबत. मी जरा घाबरलोय, कारण ती बाई तर 2दा दिसलेली. आता एका मी काय सांगा, पण माझ्या चेहऱ्यावरसून त्यांनी बरोबर ओळखल्यान की नक्कीच काहीतरी प्रकार घडलो होतो. मी तेका त्या बाईबद्दल तर काय सांगाक नाही, पण तोच माका म्हणालो की तुम्ही एक काम करा, वायच पुढे गेलास की आतमध्ये एक रस्तो जाता,
त्या रस्त्यान पुढे गेल्यास की छोटं एक गाव लागतं. थं एक गणपत नावाचं माणूस रावतं. तेका नेऊन दाखवा, तो तुमका ह्याच्यासून बाहेर काढूक शकतं. माका तेव्हा काय करूचं सुधरत नाही होतं. एकतर लवकरात लवकर घराकडे जाऊन पोचायचं होतं. आधीच एवढं उशीर झालं होतं आणि ह्या माणसाच्या नादाक लागन खयच्या आता त्या माणसाक शोधूक जाव. आणि लहान बाळ माझ्यासोबत होतं आणि एकतर त्या रडा, ज्यामुळे मी तेका म्हणाले ठीक आहे तुम्ही दूध जरा लवकर देवा. मग त्याने एका बाटलीसून दूध भरून दिल्यान ता घेऊन मग मी गाडी येतिलय आणि मग बायकोन त्या दुधाच्या बाटलीत भरल्यान आणि थंड करून बाळाक पाजल्यान तसा तर थोडा शांत झाला. आणि मग त्यानंतर मी सरळ घराच्या दिशेनंच गाडी नेलंय. चायवाल्यांचा काय माका सांगितल्या नव्हतं त्यातलं मी माझ्या बायको काय सांगक नाही, कारण माका ता काय योग्य वाटला नाही. एवढ्या रात्री त्या माणसाकडे बाळाक घेऊन जाणं एकदम चुकीचं होतं. म्हणून मी आपलं सरळ घराकडे गेलोय. घराकडे गेल्यानंतर मग आम्ही थोडा काहीतरी खालो आणि झोपलो. आमका वाटलेलं की सगळं काही आता ठीक होतलं. त्यानंतर पुढचं दिवस उजाडलो. दिवसभर पूर्ण सगळा शांत होता. पण जशी संध्याकाळ झाली तसा आमचा ता बाळ परत तसाच रडाक लागला जसा त्या घाटाच्या वेळी रडा होता. तो सगळं प्रकार बघून बायको म्हणाली हा परत कशाक रडता. बरं आमका काय जास्त अनुभव नाही ना, खयचो मोठं माणूस आमच्या तेव्हा सोबत होतो. लहान बाळ आता किती रडता कसा रडता याची जास्त काय माहिती नाही होती. आमका वाटलं की कदाचित लहान असल्यामुळे एवढी रडतच असतील, ज्यामुळे आम्ही त्याका दूध वगैरे द्यायचं. पण तो अजिबात दुधाक तोंडात लावायचं नाही. नुसतं टाहू फोडून रडायचं आणि हातपाय नुसते अडेतडे मारायचं. आणि हे सगळं प्रकार संध्याकाळपुरतंच व्हायचं. 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत ता असा रडायचा आणि नंतर शांत व्हायचं. बघता बघता 2-3 दिवस असेच निघान गेले. रोज संध्याकाळचा ह्योच कार्यक्रम. शेवटी मग बाजूचीच एक बाई आमका विचारू केली की काय झालं, संध्याकाळचा या बाळ एवढा रडता कशा का. आमका तेव्हा समजलं नाही. आम्ही तिका म्हणालो काय माहिती कशाक रडता. पण ती बाई तशी थोडी अनुभवी होती. ती बाई आमका म्हणाली ह्या बाळ जर असा संध्याकाळचा एवढा रडाक लागला तर त्याच्या जीवाक धोको. रडान रडान ताकद खूप फुकट जाता. तुमका काहीतरी करूचा लागतला. डॉक्टरांकडे वगैरे तरी दाखवत का. म्हणून जास्त वेळ न काढता आम्ही सरळ एका रुग्णालयात त्याका घेऊन गेलो. डॉक्टरांनी त्याका बघितल्याने पण त्यांका असं काय वेगळा असं दिसक नाही. सगळं काही एकदम चांगला होता, ज्यामुळे मग नॉर्मल चेकअप करून आम्ही घराकडे त्याका घेऊन येलो. पण त्या दिवशीसुद्धा संध्याकाळी ता तसाच रडाक लागला. आम्ही खूप काय काय वेगवेगळा करून बघितलं पण ता शांतच व्हायचं नाही. तेव्हा आमच्याच गावातली एक म्हातारी आमच्याकडे येली आणि आमका म्हणाली तुमच्या बाळाचा आवाज आमच्या घरापर्यंत ऐकाक येता. इतका केका रडता आता. सहसा लहान बाळा इतक्या मोठ्यान कधी रडत नाही. त्याचा आवाज इतकं होतं की गाव पूर्ण गाजवून टाकायचा, ज्यामुळे आजूबाजूची लोक आमका येऊन येऊन विचारायचे. तशी ती म्हातारी आमच्याकडे येली होती. तिने आमका म्हटल्यान की काय झालं. तेव्हा आम्ही म्हटलं की दिवसभर शांत असतं पण संध्याकाळ झाला की रडाक लागतं. तशी ती म्हातारी आमका विचारूक लागली की काय एका रातचं काय घेऊन गेला होतास काय. तेव्हा आम्ही म्हणालो की मुंबईत याचा जन्म झालो आणि आम्ही मुंबईवरसून गावाकडे त्याका घेऊन येलो. येताना थोडं उशीरच झालो, रात्र झाली होती. तशी ती म्हातारी म्हणाली मग तेव्हाच त्या काहीतरी लावसाटला असतला. लावसाटलेलीच पोरा अशी संध्याकाळची रडत राहतात. तुम्ही काहीतरी बाहेरचा बघा. आज याची ती वाक्य ऐकन माका तर जबरदस्त धक्कोच बसलो. तो चायवालासुद्धा ह्याच सांगत होतो की त्या लावसाटाक शकतं. आणि आजीसुद्धा आता ताच म्हणाली. मी तेव्हा घाबरलोय आणि पटकन माझ्या बायकोक म्हणालोय की तो चायवालासुद्धा ह्याच सांगत होतो की त्या घाटासून त्याका खेका आणलास तर लावसाटला असतला. तेव्हा मात्र आमची चांगली तणतणली. आता काय करायचं. तेव्हा तो चायवालो माका म्हणालो होतो की गणपत म्हणून कोणतरी थयच आजूबाजू गावात राहतं, तेका जाऊन भेटा, तो नक्की मार्ग काढतलो. मी जसं या बायकोक सांगितलंय तशी बायको म्हणाली जावा आधी तुम्ही जाऊन त्या माणसाक भेटा आणि त्यांका सांगा असं असं प्रकार घडलो. तसं मग मी जास्त विचार न करता लगेचच त्या सरकारी रुग्णालयाकडे गेलोय आणि थयच्या त्या चायवाल्याक जाऊन भेटलोय आणि त्याच्याकडसून तो माणूस नेमको खय रावता याचा पत्तो घेऊन लगेचच त्याचं घर गाठलंय.
नशिबासारखं तो माणूस घराकडेच होतो. तेका भेटल्यानंतर मी तेका हे सगळं प्रकार सांगितलंय. जेव्हा मी त्या घाटावरच्या बाईचा उल्लेख केलाय तेव्हाच तो समजलो की हो नेमको काय प्रकार हा. त्यांनी सरळ सांगितल्यान की तुमचा बाळ थंय लावसाटला. ती बाई हात तशी, ती बाई लावसट सहसा कोणाक दिसत नाही, पण तुम्ही नेमका लहान बाळाक थंयसून घेऊन येत होतास म्हणून ती तुमच्या आडवी इली. ता सगळं ऐकन माझ्या अंगार काटो चिलो. मी तेंका म्हणाले की ह्याच्यावर आता उपाय काय, काहीतरी उपाय देवा. तेव्हा त्यांनी म्हटल्यान की तुम्ही काय घाबरा नको. याआधी बऱ्याच जणांसोबत असं ह्यो प्रकार घडलेलो. मी तेंका ह्याच्यासून बाहेर काढलंय. तुमच्या बाळाको काय होचं नाही. मग त्यानंतर तिने एका पुडयेत बांधून काहीतरी दिल्यान आणि एक मंत्र देखील सांगितल्यान. तो आता मी तुमका सांगाक नाही शकत. आणि ती जी पुडी होती त्या पुडयेतला मुठीत धरून बाळावरसून 7 वेळा ओवाळून काढून एका तिठार नेऊन टाकूक सांगितल्यान होतं. असं काय काय त्यांनी बराच करूक सांगितलेल्यान. आणि एक गोष्ट अशी होती की दूध आणि पाणी थोडा त्या घाटाच्या पायथ्याशी संध्याकाळी नेऊन ठेवकव सांगितल्यान होतं. त्याप्रमाणे मग मी ता सगळा केलंय. बाळावरसून 7 वेळा तो ओवाळून काढून तिठार नेऊन फेकलंय आणि दूध पाणी थोडं घाटाच्या पायथ्याशी नेऊन ठेवलंय आणि हात जोडून माफी मागितलंय. आणि तुमका खरं त्या माणसानं सांगितलेली गोष्ट सांगायचीच रावली. ती लावसट खूप वर्षांपासून त्या घाटात असा आणि ती लावसट कशी बनली ताव त्या माणसानं माका सांगितल्यान. तो सांगाक लागलो की ती बाईसुद्धा गरोदरच होती आणि ती हयच खाली काहीतरी गावात राहायची आणि या सरकारी रुग्णालयात तिका ते घेऊन इले होते. पण तेव्हाच्या काळी जास्त सोयीसुविधा नसल्यामुळे तिचं काहीतरी जास्त झालं, ज्यामुळे हयच्या डॉक्टरांनी सांगितल्याने की तातडीन चांगल्या रुग्णालयात तिका नेवचं लागतला. म्हणून मग लगेचच गाडी करून चांगल्या रुग्णालयात घेऊन जाऊक लागले. घाटाचाच भाग होतो, पण नेमकी घाट चढत असताना त्यांची गाडीच बंद पडली. संध्याकाळचीच वेळ होती आणि आजूबाजू खयची गाडी नाही. त्यांनी गाडी चालू करूचो खूप प्रयत्न केल्याने पण गाडी काय चालूच होत नाही होती. बघता वेळ निघान गेलो आणि तोपर्यंत ह्या बाईचं खूपच वाढलं. ती मोठमोठ्या आरडाक लागली. तिच्या प्रसूतीची वेळ इली होती, पण नेमकं हॉस्पिटल नसल्यामुळे काहीच करूक ते शकले नाही. सगळेजण खूप घाबरले होते. अक्षरशः सगळ्या जणांनी गाडी ढकलूचा प्रयत्न केल्याने गाडी ढकलून तरी स्टार्ट होईल अशा आशेन ते गाडी ढकलत होते. आणि आतमध्ये ती बाई मोठमोठ्यानं ओरडत होती आणि शेवटचे तिचे शब्द पाणी, माका पाणी वया, असे तिचे शेवटचे शब्द होते. आणि त्यानंतर तिने त्या गाडीतच आपल्या बाळासकट श्वास सोडल्यान दोघांचा थंय मृत्यू झालो. आणि तेव्हापासून त्या बाईची थंय लावसड बनली. घाटासून येणाऱ्या जाणाऱ्या लहान बाळांका अधरून त्या बाईचो त्रास होता. म्हणून रातच्या वेळेक अशा लहान बाळांका घेऊन घाटाबिटान येवचा नसता, कारण कधी खयचो रस्तो खराब असत तर सांगाक येत नाही. अशी काहीशी गोष्ट त्या माणसानं माका सांगितल्या नव्हती. तेव्हा माका कळान चुकलं ही लोकांची बोलतात तर कधी कधी खरा असता. लहान बाळांका रातचा घेऊन जायत नाही त्याच्या मागचं कारण कारण लहान बाळांका अधरून या सगळ्याचा त्रास होता. मोठ्या माणसांका सहसा काय होत नाही. ते अशा शक्तींच्या बाजूसून गेले तरी एक वेळ चलाक शकता, पण लहान बाळांवर ह्या सगळ्याचा प्रभाव खूप जास्त पडतं, ज्यामुळे ती रडाक लागतात. आणि एकदा का ती बाळा रडली की मग ती भुताटकी त्याच्या मागसूनच येतं आणि मग सतत त्याका त्रास देतं. म्हणून ती बाळाला अवसटतात. मग लगेचच त्याच्यावर उपाय नाही केलं तर मग काय होऊ शकतं या काय तुमका सांगायची गरज नाही. पण नशिबान तो माणूस आमका गावलो. त्या माणसान जो काय उपाय दिल्यान तो आम्ही केलो आणि आमच्या बाळाक बरा वाटला. त्यानंतर पुढच्या खयच्याच दिवशी तर संध्याकाळचा रडाक नाही, उलट शांत झोपला. आणि तेव्हापासून थोडा त्याका बरा वाटाक लागला, कारण रोज 2 तास एवढा रडल्यामुळे त्याची ताकद खूप जायची, ज्यामुळे दिवसभर त्या एकदम शांत राहायचा. पण आता मात्र त्या एकदम ठणठणीत राहाक लागला. आणि बघता आता त्या 5-6 वर्षांचा झाला. पण ह्यो जो काय प्रसंग होतो जो तेव्हा आम्ही अनुभवलेलो, तुम्ही आणि माझी बायको कधीच विसराक शकत नाही. माझ्या मुलीक तर काय आठवत नाही, कारण ती लहान होती.
पण आम्ही दोघांनी मात्र या सगळं स्वतः अनुभवलं आणि ते इतक्या भयंकर होतं की अक्षरशः आता जरी त्या सगळं आठवलं तरी अंगार काटो येतं. मंडळी, आज पुरतं एवढंच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं एका कुटुंबासोबत घडलेलं घाटावरचं ह्यो एक भयंकर अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका ह्याबाबत काय वाटतं त्यासुद्धा नक्की सांगा. आणि अजून तुम्ही या व्हिडिओक लाईक करूक नशाल तर सगळ्यात आधी या व्हिडिओक लाईक करा आणि हाईपसुद्धा तुम्ही करूक शकतास. हाईप केल्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होता. हाईप नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशा गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.